ओमकार सर पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत एलिव्हेशन जास्त मिळालं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ शेवटच्या क्षणाला मात्र झेल ड्रॉप होते इम्पॉर्टंट मॅच आणि इम्पॉर्टंट मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती संधी प्राप्त केली होती संधीचं सोनं करता आलं नाहीये फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अटेम्प्ट केले आणि शेवटच्या क्षणाला बॉल निसटला कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि ही कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे थँक्यू ओमकार सर जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये आणि अनुभव आहे मगाशी सांगितलं ओमकार सरांनी ज्या पद्धतीने की या गोलंदाजाकडे अनुभव आहे 40+ चे खेळाडू आहेत लेजंड खेळाडू आहे अनेक कारकीर्द त्यांनी गाजवली आहे आता स्ट्राइक एंडला मात्र कॅप्टन कूल अमरीश नाईक यावेळेस मात्र पहा ऑन साइडला दिशा दिली आहे फेकून दिलाय बॉल 2 धावांसाठी पुल केलाय टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय टीमची धावसंख्या 3 पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत पुन्हा एकदा असलम सद्गुरू अनुभव किती कामाला येतोय आज खऱ्या अर्थाने मात्र प्रतिउत्तर यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन ऑन साइडला फक्त वळवलाय एकच धाव मात्र मिळेल जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 4 या आकड्यावरती 4 ऑन स्कोर कार्ड 0.3 चा खेळ झालाय अजूनही 3 बॉल शिल्लक पहिलं षटक हाताळतायत असलम सद्गुरू यावेळेस मात्र पहा डाऊन दी ग्राउंड खूप चांगला फटका 2 धावांसाठी जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर
नक्कीच रोहन पारकर त्या ठिकाणी होते मिड विकेट रिझन मध्ये आणि रोहन पारकरने म्हटलं कोणतीही चुकी केली नाहीये. खूप चांगली झेल रोहन पारकरच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. चला बॅटर मात्र लगेच पाठवायचं, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, वेळेचा निर्बंध पाळा. वेळेत मॅचेस आपल्याला संपवायचे आहेत, अजूनही बऱ्याच मॅचेस बाकी आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. आतापर्यंत स्कोर आपण पाहतोय स्कोर आहे 10. थँक्यू ओमकार सर. पहा काय फटका सजवलाय, आडव्या बॅटने खेचलाय, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडूने केले हवाई सफर 6 धावांसाठी. षटकार. टीमची धाव संख्या 16 या आकड्यावरती काय फटका लगावलाय. अजूनही शेवटचा बॉल आहे. ओमकार वरती चढवलेला हल्ला. श्रीहर्ष पाटील साडे यावेळेस फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला दिशा दिले, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, फेकी करतोय. एका धाबेवरती समाधान आणि टीमची धाव संख्या 1 ने पुढे वाढेल, जाऊन पोहोचेल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17. 2 ओव्हर 17 धावा. 2 ओव्हर 17 धावा. तर 2 ओव्हर 17 झालेत आणि आता
यावेळेस स्विंग अँड मिस होतोय. अगदी चोरटी धाव देखील घेतली चिकी सिंगल. एक धाव जरूर घेतली गेली बायच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या 18. 2.1 चा खेळ झाला. टीमची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. एका गड्याच्या मोबदल्यात रोहन पारकर डोंगरीचा वंडर बॉय गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पाहायला मिळतोय. अनेक किताब त्याच्या नावावरती. परंतु या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी त्याला करावी लागेल कारण इम्पॉर्टंट मॅच आहे. यावेळेस मात्र पहा अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र खेळून काढलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाकडनं बॉल कॅरी केला जातोय. फेकी करेल तोपर्यंत मात्र एकच धाव. आतापर्यंत रोहनने 2 बॉल रिलीज केलेत आणि 2 धावा खर्च केल्यात. अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. तिसरं षटक मार्गस्थ रोहन यांचं. स्ट्राईक एंडला मात्र आता फलंदाज आहे पुन्हा एकदा श्रीहर्ष पाटील. यावेळेस मात्र पहा काय बॉल रिलीज केलाय. अगदी अचूक टप्प्यावरती ही गोलंदाजी. अगदी बीट होतोय या ठिकाणी गोट्या. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष असेल. 2.3 चा खेळ झाला. अजूनही 3 बॉल बाकी. रोहन पारकर नाव मोठं आहे आणि त्याच्या नावावरती अनेक किताब. त्याचबरोबर त्याच्याच तोडीस तोड देणारा हा फलंदाज श्रीहर्ष पाटील. पाटलाचा पोर पाटील की गाजवेल का या मैदानामध्ये पाहूयात. यावेळेस बॅकफुटला जाऊन हुक केलाय. धावाची भूक पूर्ण करणारा हाल आहे एका धावेसाठी. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसवतंय. एका धावेने मात्र धावफलक चढतोय 20 या आकड्यावरती. 20-0. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. श्रीहर्ष पाटील मोठा फटका मारावा लागेल. मोठा फटका खेळावा लागेल कारण आणि पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र काय घडलंय. काय स्टंपिंग पाहायला मिळाली. काय स्टंपिंग पाहायला मिळाली. साजिद लाला यांच्या माध्यमातून अगदी चकवलंय खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर. परंतु काय घडलंय. टीम मीटिंग बोलवली आहे. नक्की नेमकं काय झालंय. 2 पंच येत आहेत. शहानिशा करतील आणि या बॉल वरती नेमकं काय घडलंय. आणि इथे विकेटचं पतन. अगदी साजिद लाला काय स्टंपिंग केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर एक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या नावावरती हा रेकॉर्ड आहे. सर्वाधिक जलद स्टंपिंग महेंद्रसिंग धोनी भारताचा कर्णधार. 0.08 च्या सरासरीने मात्र ही स्टंपिंग घेतली गेली आणि तो रेकॉर्ड आतापर्यंत कोणी मोडलेला नाहीये. अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तसा हा रेकॉर्ड 0.8 च्या सरासरीने घेतलेला आणि तशी स्टंपिंग थोडीफार पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये साजिद लाला यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 20-0. शेवटचा बॉल रोहन पारकरच्या माध्यमातून. शेवटचा बॉल डोंगरीचा वंडर बॉय. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. पार्थ सुर्वे. शेवटचा बॉल पुल केलाय. अगदी मुख्य व्यासपीठाला वंदना देणारा हा 2 धावेंचा हा फटका. टीमची धावसंख्या 3 षटक समाप्त झालाय. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या. टीम सुर्वे सुपरनोवा संघ जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. खूप चांगलं आयोजन आहे नियोजन. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय आजचा अंतिम दिवस. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली मुंबादेवी विधानसभा संघटक आणि आपला रुपेश फाउंडेशनचे अध्यक्ष अर्थातच सर्वांचे लाडके रुपेश पाटील यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा अर्थातच मुंबादेवी विधानसभा महिला विभाग उपविभाग प्रमुख
सौ प्रियाताई पाटील यांच्या संकल्पनेतून देखील ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मुख्यमंत्री चषक 2024 अर्थातच मुंबई 9 प्रीमियर लीग. 8 संघ मालकांनी मात्र या लीग मध्ये सहभाग घेतला, परंतु शेवटचे 2 संघ हे कोणते असतील मेगा फायनल पाहण्याजोगी असेल. शेवटच्या षटकामध्ये साजिद खान पहिलाच बॉल अगदी अंगाला भिडणारा मात्र चेंडू होता. कोणतीही धाव नाहीये या बॉल वरती. अमरीश नाईक आहे स्ट्राइक एंडला, स्वतः कॅप्टन कूल कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतोय. याही वेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय 2 धावांसाठी. हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. टीमची धावसंख्या 26 धावा. अजूनही 4 बॉल शिल्लक. शेवटचं षटक साजिद लाला यांचं. त्याच्याकडे देखील अनुभव आहे, अनेक क्रिकेट त्यांनी देखील गाजवलाय. दक्षिण मुंबई असेल, रायगड, नवी मुंबई, अनेक फटका मात्र यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये, परंतु चुकी होते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. 2 धावा.
करता रेकॉर्ड झाला यूट्यूबला जाणार रेकॉर्ड उजव्या बाजूस रेड रायडर आणि डाव्या बाजूस जो आरेगा पॅटर्न दोन टीम आहेत. तुम्हाला विनंती असेल पुन्हा एकदा की आपण तयार राहा. ही मॅच संपते. आपण लगेचच आपली मॅच घेणार आहोत. एक्झिबिशन मॅच जागतिक महिला दिनानिमित्त उत्सवला आयोजन आपलं रुपये फेडरेशन आहे. रुपये पाटील यांनी तो प्रिया पाटील यांची संकल्पनेतून क्रीडा स्पर्धा मुख्यमंत्री सेशन प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि सेशन द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मालिका वीर LED TV आणि षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मात्र कॅप्टन जून अमित नाईक रोहन पाटकर बॉल यार वेल बॉल परफेक्ट बॉल आउट आउट आमरे एक नंबर बावलाच वाटत चला विनंती असेल आता घेतलं का चालू आहे ना त्याने घेत असेल अरे आपल्याला पसरते आले अरे आले असेल ना मध्ये अक्षयनी कॅच घेतली. हा तो पण विचार समजला की मी कॅच पकडली. पण अक्षय कॅच माझी त्याला पण माहिती ना मी कॅच खेळाडू आतमध्ये आल्यानंतर एवढा वेळ लावणार असेल तर पंचमी विनंती आपण आता फॉलो करू याची नीड आहे. एवढं काय कालपासून अभी बेंच में बदलाव आएगा. रन आले का चार डॉट आले. दोन बॉल पण डॉट का नंदूबाई तू काहीतरी सांगशील मी तू खायचा 14 बॉल 24 14 बॉल 24
22 ना? किती? 18-22 होता 18-22 होता 18-22 होता. 22 होता 10 झाला ना 18 बॉल 22 पाहिजे. 10 झाला 18-24 पाहिजे होता 10 झालाय की स्कोर किती झालाय अरे बॉलवर का पण मान टाकून चौकोन बरोबर बोलतो तो 24 पाहिजे उधर का नहीं आ रहा है आपण बोलतोय ते आवाज येतो कुणाचा बोर्ड आला मला एवढाच आवाज येतोय स्कोर बिल काय माहितीच नाही स्कोर बिल काय माहितीच नाही लाईव्ह आणि मैदान किती बस मानव 2 बॉल डॉट काढायचे तुला ओरला मानवने खाली नको टाकली प्लीज थोडी काही करा विनंती आहे गुड बॉलिंग हा वेल बॉल यार डान्स काय चुवा आता येईल पहिला पण डॉट आहे अरे हा ओपन का गोट्याचा वरदान जल्दी बंद थे लोड़ा इधर बेबल मनो का लोड़ा जवान का पूछ का बोल समझो अबे मानो बेबल मनो का मानो बेबल करना नहीं निकलेगा सेम का मानो वाईड लाईन पकडून टाकत खूप चांगला फटका 2 धावांसाठी टीमची धावसंख्या 16 ला 3 2.3 चा खेळ झाला अजूनही 3 बॉल शिल्लक 9 बॉल 18 ची गरज आहे 9 चेंडू 18 धावांची गरज 9 चेंडू 18 धावा
अगदी कसलेला गोलंदाज आपण पाहतोय. चांगली लाईन आणि लेंथ. आय एम एन ऍक्शन. कंट्रोल आहे, नियंत्रण आहे या गोलंदाजाकडे. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. शेवटचे 3 बॉल शिल्लक. 9 चेंडू 18ची गरज. 9 बॉल 18ची गरज असताना हा फटका 2 धावांसाठी पुन्हा एकदा पुल केलाय. वाईडिश लॉंग ऑनला 2 धावा मात्र मिळत आहेत. टीमची धावसंख्या 18. आता 2 बॉल शिल्लक. तिसऱ्या षटकातले 2.4चा खेळ झालाय. चला टीम मीटिंग नको. दोन बॉल शिल्लक. 8 बॉल 16ची गरज. 8-16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग रिजन मध्ये कॅप्टन आहे. आमरीशने फेकी केली आहे. एकच धाव मात्र मिळेल. आता शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 19ला 3. 7 बॉल करायचे आहेत 15 धावा. 7-15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. कोण घेऊन जाईल मॅच? शेवटचा बॉल. यावेळेस मात्र पुल केलाय. बॉल हवेत आहे. 2 धावांसाठी हा फटका पुलचा. आता 6 बॉल शिल्लक. करायचे आहेत 13 धावा. चला महिला टीम आपण तयार राहा. 6 बॉल शिल्लक. शेवटचं षटक आहे. लेडीज टीम आयोजक टीम मॅच टाय झाले असेल तर काय आहे? आयोजक टीम मॅच टाय झाले तर काय आहे प्लीज? कमिटी पहा पंच निर्णय आलाय. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. 6 बॉल 13ची गरज आणि मॅच टाय झाली. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. चला रेड रायडर्स कॅप्टन आपली टीम तयार ठेवायची आहे आणि त्याचबरोबर पिंक पॅन्थर्स आपली टीम तयार ठेवा. 6 बॉल 13ची गरज. 6-13चं समीकरण. जबाबदारी दिली आहे कॅप्टनने स्वप्नील पाटीलकडे. स्ट्राइक एंडला मात्र ओमकार. पहिला बॉल फुल टॉच बॉल होता. बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. थोडस चलबिचल पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी जंगलामध्ये हरिण धावतं तसं ही धाव मात्र कंप्लीट केली गेली आहे. अगदी चपळाईने या 2 धावा. टीमची धावसंख्या 23ला 3. आता 5 बॉल करायचे आहेत 11 धावा. 5-11चं समीकरण. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. इम्पॉर्टंट मॅच. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 5 बॉल 11ची गरज. स्वप्नील पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. जबाबदारी दिली आहे शेवटचं षटक, महत्वाचं षटक हाताळण्यासाठी. ओमकार आहे. फुल टॉच बॉल पुढे येऊन शफल होऊन खेळलाय. बॉल हवेत विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या कवेत. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. आणखीन एक विकेटचा पतन. कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अजूनही मॅच ऑन आहे. 5 बॉल 11. 4 बॉल
थर्ड अंपायर दिया है। नक्कीच नक्कीच नक्कीच। पहा पंचांना ओके ओके चला पंच लवकरात लवकर निर्णय घ्या, कारण अजून एक एक्झिबिशन मॅच आहे आणि त्यानंतरच्या बरेच मॅचेस बाकी आहेत. टोटल 3 मॅचेस अजून बाकी आहेत. कुठलाही वेळ होणार नाही त्याची दक्षता घ्या. एक एक्झिबिशन मॅच आहेत. आमच्या लेडीज तयार आहेत नेक्स्ट मॅच साठी आणि उत्कंठा सगळ्यांनाच असेल या मॅचची, कारण एक्झिबिशन मॅच आहे जागतिक महिला दिनानिमित्त आणि अर्थातच ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय रुपेश पाटील आणि सौ प्रिया पाटील यांच्या संकल्पनेतून मुंबई 9 प्रीमियर लीग अर्थातच मुख्यमंत्री चषक 2024 सीझन क्रमांक 4. चला अंपायर आपलं डिसिजन प्लीज सांगा आम्हाला आणि मॅचला लगेच सुरुवात करा, कारण वेळेचा निर्बंध आहे या मॅच मध्ये. तर नियम हे सगळ्यांना समान असतील आणि थोडंसं देखील तुम्ही देखील कॉपरेट करायचं आहे टीमने. आणि इथे मात्र पहा पंचांनी निर्णय काय दिलाय. चला आपली खेळाडू वृत्ती नक्कीच दाखवायची आहे. ओमकार सर प्लीज कमिटीला सांगा काय काय डिसिजन आहे. मॅच थांबली आहे.
चेक. या बॉल वरती काय डिसिजन अजून आलेला नाहीये. फलंदाज बाद आहे का? अंपायर निर्णय आउट आहे. यस, आउट दिलाय. मॅचला सुरुवात करायची आहे. तर विकेट आली आहे आणि विकेट आल्यानंतर समीकरण चला बॅटर पाठवायचे. बॅटर पाठवा. मुंबई डिजिटल बॅटर पाठवा. चला प्लीज. जुबेर भाई, लाला प्लीज बॅटर पाहिजे. पंचांनी निर्णय दिलाय, विकेट आहे. चला मॅच चालू करायची आहे लगेच. पंचांनी निर्णय दिलाय. चार बॉल 11ची गरज आहे. 4 बॉल 11. ही विकेट पकडली. हा बॉल काउंट झालाय. त्यामुळे 4 बॉल आता 11ची गरज असेल. चला महिला लेडीज टीम, चला तयार राहायचं. आपण लगेच मॅच घेणार होतो आपली. ही मॅच या ठिकाणी थांबवलेली आहे. चला लेडीज टीम आपण तयार राहा. रेड रायडर्स आणि इकडे माझ्या उजव्या बाजूस पिंक पॅन्थर्स. कॅप्टन आपली टीम घेऊन सज्ज राहायचंय. चला लेडीज टीम आपण तयार राहा. चला चला मॅच आता आहे तुमची. चला लेडीज टीम तयार राहा. चला रेड रायडर्स टीम कॅप्टन. चला एक एक्झिबिशन मॅच आपण घेणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त. या मैदानामध्ये आपण पाहतोय एक्झिबिशन मॅच. चला आपण तयार राहा. रेड रायडर्स स्मिता कांबडी, तन्वी, अक्षदा, नेहा, जागृती, स्वाती, संजना, प्रणया, मृदुला, पूर्वी, कृपाली, हर्षदा, तनिष्का,